मित्रांनो, आपण पाहिलेल्या रंगाचा आपल्या डिसिजनवर प्रभाव पडतो, हे तुम्हाला माहिती आहे का? कसा या जाणून घेऊया. लाल रंग. रिसर्चनुसार लाल रंग राग, हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढवतो. म्हणूनच खेळाडू लाल रंगाच्या जर्सीमध्ये अधिक अग्रेसिव्ह दिसतात. अगदी स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये लाल रंगाला विजयाचे शस्त्र म्हणून गणलं गेलेलं आहे. पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे जणू काही पॉझिटिव्ह एनर्जी. येल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार पिवळा रंग लोकांच्या क्रिएटिव्ह थिंकिंगला बूस्ट करतो. म्हणूनच मोठमोठ्या क्रिएटिव्ह ऑफिसेसमध्ये पिवळ्या रंगाच्या भिंती असतात. निळा रंग. निळा रंग म्हणजे शांततेचा मास्टर. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार निळ्या रंगाच्या खोलीमध्ये लोकांची स्ट्रेस लेवल कमालीची कमी होते आणि ते फोकस्ड बनतात. म्हणूनच मोठमोठ्या हॉस्पिटलच्या लोगोमध्ये आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या लोगोमध्ये निळ्या रंगाचा वापर जास्त होतो. गुलाबी रंग. हा रंग जास्त वेळेला केअर आणि प्रेमाशी जोडला जातो. म्हणूनच सोशल कॅम्पेन आणि वेलनेस ब्रँड्स या रंगावर जास्त भर देतात. काळा रंग. हा रंग पॉवर, लक्झरी आणि मिस्ट्रीचं प्रतीक आहे. म्हणूनच मोठे ब्रँड्स काळ्या रंगाचा वापर करतात, जेणेकरून प्रीमियम फील येतो. म्हणजेच रंग हे फक्त दिसायला सुंदर नसतात, ते आपल्या ब्रेन, भावना आणि डिसिजन मेकिंगवर थेट प्रभाव टाकतात. थोडा विचार करून बघा, झोमॅटो, कोका कोला आणि यूट्यूब या कंपन्यांनी आपल्या लोगोमध्ये लाल कलर का निवडला असेल? व्हॉट्सअपचा लोगो हिरवाच का असतो? कमेंटमध्ये लिहा तुमचं उत्तर, कारण कदाचित तुमचं उत्तर इतरांना रंगाकडे बघण्याची नवी दृष्टी देईल. धन्यवाद.